नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात शेतीमधला ट्रॅक्टरचा वापर वाढतो, पण डिझेलचे भाव आणि उपलब्धता यावरून ट्रॅक्टर वापरण्यावर बंधनं येऊ शकतात. पण जर आपण ट्रॅक्टरची योग्य निगा राखली आणि ट्रॅक्टर वापरताना काही गोष्टी पाळल्या, की जवळपास 10 ते 25% इंधनाची बचत होऊ शकते. पण कशी घ्यायची ट्रॅक्टरची काळजी याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ट्रॅक्टरचं इंधन वाचवण्याच्या काही ट्रिक्स आपण आज समजून घेऊयात. पहिलं म्हणजे ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार योग्य अशा जुळणाऱ्या अवजारांची निवड करायची आहे, ना कमी ना जास्त. याच्यामुळे काय होतं तर कामाच्या वेळेत बचत होईल, त्याचप्रमाणे इंधनाचीही बचत होईल. यामुळे प्रति तास 20 ते 40% काम जास्त होईल आणि 10 ते 15% डिझेलची बचत होईल. दुसरी ट्रिक आहे ट्रॅक्टरची योग्य देखभाल. तसं तर ट्रॅक्टरसोबत दिलेल्या पुस्तिकेत ट्रॅक्टरच्या काळजीबद्दल माहिती दिलेली असते. त्यानुसार जरी आपण ट्रॅक्टरची निगा राखली तरी इंधन बचतीमध्ये मदत होते. तरी आपण ट्रॅक्टरची देखभाल कशी करायची ते समजून घेऊया. पहिले आहे इंधन प्रणालीची म्हणजेच डिझेल टाकीची काळजी. कारण त्याची योग्य काळजी घेतली तर मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होते. त्यासाठी डिझेलची साठवण स्वच्छ टाकीत करायची आहे. डिझेल टाकी ट्रॅक्टरचं काम संपल्यानंतर लगेचच भरायची आहे आणि डिझेलचं फिल्टर ट्रॅक्टरच्या पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे बदलायचं आहे. याशिवाय डिझेलची गळती होत नाही ना याची काळजीपूर्वक तपासणी करायची. यानंतर येऊयात ल्युब्रिकेशन प्रणालीकडे. योग्य त्या ग्रेडचं इंजिन ऑइल आणि गिअरबॉक्समधलं ऑइल वापरायचं आहे आणि ट्रॅक्टर निर्मात्याच्या सूचनांनुसार बदलायचं आहे. यानंतर पाहूयात विद्युत प्रणाली. जर आपण ट्रॅक्टरची प्रणाली वापरत असू तर ट्रॅक्टरचं इंजिन चालू ठेवायचं आहे. बॅटरीतल्या इलेक्ट्रोलाइटची लेवल ट्रॅक्टर वापरायच्या दर 50 तासांनी तपासायची आहे आणि जेव्हा ट्रॅक्टर वापरात नसेल तेव्हा इंजिन आणि विद्युत प्रणालीचं काम बंद ठेवायचं आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर चालू असताना क्लच पॅडलवर पाय ठेवू नये. त्याच्यामुळे क्लच प्लेटचं घर्षण लवकर होतं, ज्यामुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता कमी होऊन इंधन जास्त लागतं. याशिवाय टायरमधल्या हवेचा दाब या पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे ठेवायचा आहे. तर ट्रॅक्टरचा वेग हा जमिनीच्या प्रकारानुसार ठेवायचा आहे आणि ट्रॅक्टरच्या सायलेन्सरमधून जास्त धूर येणार नाही अशा गिअरमध्ये चालवायचं आहे. तसंच ट्रॅक्टर चालवताना काही चांगल्या सवयी जर आपण लावल्या, जसं ट्रॅक्टर हे नियंत्रित वेगामध्ये चालवणं, वेग वाढवताना तो हळुवारपणे वाढवणं, वेगामध्ये एकसारखेपणा टिकून ठेवणं, तसंच व्यवस्थितपणे ब्रेक लावणं, ट्रॅक्टर चालवताना विनाकारण क्लच आणि ब्रेक पॅडलवर पाय ठेवायचा नाहीये. याशिवाय तेल, पाणी आणि इंधन गळती होतीये का हे वारंवार तपासायचंय आणि गळती होत असेल तर त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे. ही माहिती जळगावच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियांत्रिकी विषयाचे विशेषज्ञ इंजिनियर वैभव सूर्यवंशी यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरची काळजी कशी घेता आणि इंधन बचतीसाठी तुम्हीही कोणत्या ट्रिक्स वापरता का हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.